मध्ये ट्रान्सफर आलेले आहेत. जर आम्ही खोटं बोलत असू ऑन रेकॉर्ड 20 ते 22 2020 ते 2022 च्या दरम्यानचे महापौर बंगला भायखळा यातले सीसीटीव्ही फुटेजेस शोधा. कोविडच्या काळात किंवा कोविड नंतर ही लोक महापौर बंगल्यावरती का यायचे, किती अधिकाऱ्यांना राऊत साहेबांचे फोन गेले हे रेकॉर्ड वरती काढा. सगळ्याचे रेकॉर्ड्स आहेत. आम्ही ऑन रेकॉर्ड ऑन फॅक्ट बोलतोय की राऊत साहेबांचे फोन कोणाला कोणाला जायचे, कुठल्या अधिकाऱ्यांना जायचे आणि त्यांच्यात संभाषण काय व्हायचं याची माहिती पण राऊत साहेबांनी स्वतः द्यायची. सुजित पाटकर, सुनील बाळा कदम का इतर लोक त्यांचे अजून सुनील बाळा कदम त्यांचे दौरे बघायचा, राऊत साहेब जाण्याआधी ते सगळे दौरे प्लॅन करायचे. त्याच्यानंतर हे जे काही यांचे जे अकाउंट सापडले हे तर ईडी किंवा ईओडब्ल्यू लोकांनी सिद्ध केलेलेच आहे. याच्यात आम्ही कुठे आहोत? आज मी तुम्हाला ठणकावून सांगतोय की फक्त खिचडी नाही तर इतर गोष्टींमध्ये पण जे मेडिकल एजन्सीज आहेत त्याच्यात तुम्ही माहिती काढा. अडीच्या हिलटॉप हॉटेलमध्ये कुठला कारकून या 2 वर्षात कामं करत होता आणि 90 ते 100 कोटीचे फंड गायब झाले याची पण माहिती राऊत साहेबांनी द्यावी आम्हाला, म्हणजे जनतेला कळेल की या 2 वर्षात. आणि हे फॅक्टफुल बोलतोय. त्याचे हिलटॉप हॉटेलचे सगळे सीसीटीव्ही तुम्ही तपासून बघा, पब्लिक पोर्टल करा आणि कुठले म्हाडा, कुठले PWDचे अधिकारी आणि कुठले महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आणि कुठल्या कारकुनांना भेटलेले याची पण चौकशी झाली पाहिजे. साहेबांना आम्ही नम्रपणे सांगतो की तुम्ही तुमच्या भावाच्या विक्रोळी विधानसभेत जी हॉस्पिटल करू शकलात नाहीत ती आम्ही 1.5 वर्षात केली होती. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की 2.5-3 वर्षात ज्या हॉस्पिटलला गती मिळाली नव्हती आणि तुमचा बंधू हा 2nd टर्मचा आमदार असून त्या विक्रोळी महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅटर्निटी होम इथे काहीच झालं नव्हतं गेल्या 8 वर्षात. शिंदे साहेब मुख्यमंत्री आल्यानंतर तिकडे चालना मिळाली. आणि देखिए इशारा क्लियर था, जिन्होंने झूठा आरोप किया ये इशारा उनके लिए है. और ये इशारा ऐसा है कि आप नेता होने के पहले एक पत्रकार थे. पत्रकार क्या होता है? पत्रकार पहले एविडेंस लाता है, प्रूफ लाता है, काउंटर रिपोर्ट बनाता है और दोनों साइड का एंगल डालता है. असतो मी किंवा राहुल पूर्ण 2 वर्षाचा कार्यकाळ काढा, आमचे ट्विट्स काढा, ते तर ऑन पोर्टल आहे. सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12-11 पर्यंत 10 पर्यंत मी असायचो. नंतर राहुल करायचा. ते ट्विट आदित्यजी टॅग करायचे की राहुल ही मदत करणार, मग ही मदत करणार. जर आम्ही चुकीचे होतो तर का टॅग करत होतात आम्हाला? मग आम्ही जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या तर आम्हाला का तुम्ही सेव्ह केलं? मग हे उत्तर राऊत साहेबांना. आता ती माहिती सगळ्यांनी काढावी. राऊत साहेबांनी सांगावी की हिलटॉप हॉटेलमध्ये 90 ते 100 कोटीचा फंड कुठल्या कारकुनांनी साफ केला. मी तर म्हणेन ईडीनी चौकशी करावी, EOWनी चौकशी करावी या बाबतीतली. आणि जिथे म्हाडा किंवा PWDचे जे काही अधिकारी होते त्या लोकांनी त्यांचे पण फुटेज आहे हे ईडीच्या एजन्सीजनी चौकशी करावी की कुठली एजन्सी असो त्यांनी चौकशी करावी आणि जो दोषी त्यात असेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.